रामकृष्ण हरे. सज्जन हो, आजचा आपला विषय आहे मद्यपान जीवनाची धूळधाण. आत्ता सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीमध्ये पैशाचा खडखडाट आहे, म्हणून शासन असं धोरण आखतंय की आता पुन्हा आपली तिजोरी कशी भरेल आणि मग त्यातून मग आणखीन उपसा कसा करता येईल. तर त्याच्यामध्ये जे विषय आहेत पैसे मिळवण्याचे, त्यामध्ये हा विषय आलेला आहे मद्यपान. याला उत्तेजन देणं, मॉलपर्यंत आणि किराणापर्यंत जर दारू मुक्त केली तर यामुळे राजस्व म्हणजे पैसे जास्त आपल्या महाराष्ट्राला मिळतील, असं राजकीय धोरण आहे. तर त्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि हा जो गंभीर विषय आहे की माणसाला राक्षस बनवणार, सैतान बनवणार हे जे रसायन आहे, तर त्याच्याविषयी सरकारला जागृती देणं की हा विषय पुढे आणू नका, आणता आहात तर ते मागे घ्या. या संदर्भामध्ये याच्या मागच्या सरकारने असाच विषय आणला होता आणि दारूमुक्त धोरण केलं होतं आणि त्यावरही आपण बरेच व्हिडिओ केले आणि समाजाने उठाव घेतल्यामुळे तो JR त्यांनी मागे घेतला. त्याच्या मागच्या सरकारने असंच सगळे श्रीमंत मुलं आणि बारबालामध्ये इथून जेव्हा जायला लागले मुंबईला, जिकडे तिकडे बारबाला आणि मदिरा सुरू झाली, तेव्हा सगळं महाराष्ट्र हादरून गेले की आता कसं व्हायचं. तर बारबाला नावाचा कायदा करावा लागला आणि मग तो थोडासा विषय आटोक्यात आला. आत्तासुद्धा हिट अँड रन, महिलांचे अत्याचार, या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जास्तीत जास्त दारू आहे. त्याचे हेरिंग करा, निरीक्षण करा, सर्वे करा, म्हणजे मग सांगेल. काल मी व्हिडिओवर अनेकांच्या मुलाखती ऐकल्या याच विषयावर, तर लोक त्या दारूचं काही समर्थन करत होते आणि एक सामाजिक कार्यकर्ता सांगत होता की बाबा रे, मग एक ते समर्थन करणारी एक महिला होत्या, त्या म्हणल्या मग याचा दारूचा औषधामध्ये सुद्धा उपयोग केला जातो, मग शरीराला पोषक असतं, मग त्याच्यामध्ये द्राक्षाचं आसव असतं. अरे मग तो कार्यकर्ता म्हणला मग तुम्ही द्राक्षच द्या ना शाळेतल्या मुलांना, शाळेतल्या मुलापर्यंत दारू जावी, असा हा धोरणाचा इतका खालच्या पातळीवरचे विचार हळूहळू झिरपत येत आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा की या रसायनाचं कोणत्याही बाजूने समर्थन करता येणार नाही. सर्व नाशास कारण ही मानवनिर्मित जे रसायन आहे, याला अजिबात थारा देता कामा नये. मानवाला राक्षस बनवणारं हे रसायन आहे. तेव्हा समर्थन करणारे म्हणतात समुद्र मंथनातले 14 व्रत नाही. हे जरी असलं ना तरी हे राक्षसाने घेतलं. दैवी संपत्ती जे देव होते त्यांनी हे घेतलेले नाही. हे आरोग्याला नाही, पोषक नाही. आणि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर शास्त्रकार काय म्हणतात या संदर्भामध्ये, राजकीय लोक काय म्हणतात, संत सज्जन काय म्हणतात, याविषयीचा आजचा हा आपला व्हिडिओ आहे. सुभाषितकारा सांगतात, चित्ते भ्रांतिर्जायते मद्यपानात, भ्रांते चित्ते पापचर्यामुपैते, पापं कृत्वा दुर्गतिं यान्ति मूढा, तस्मान् मद्यं नैव पेयं न पेयं. हे मद्य पेय आहे आणि शरीराला पोषक आहे असं म्हणणारे जे लोक आहेत, या रसायनाचं समर्थन करणारे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी सुभाषितकारात सांगतो की या रसायन एकदा मनुष्याने घेतलं ना की चित्तामध्ये भ्रांतिर्जायते मद्यपानात, चित्त भ्रांत होतं आणि भ्रांते चित्ते पापचर्यामुपैती, आणि भ्रांत चित्तामुळे काहीही मनुष्य पाप करायला लागतो, कारण त्याचा सदसद विवेक नष्ट झालेला असतो. आणि पापं कृत्वा दुर्गतिं यान्ति मूढा, मग त्याच्या हातून पापं घडतात आणि मग त्याला दुर्गती प्राप्त होते. याच विषयावर आज कितीतरी लोक तुरुंगात आहेत, किती अत्याचार झालेल्या त्या मुळाशी दारू आहे आणि बहुअंशी लोक आजही दुर्गतीला गेले आहेत, तर याच्यामुळेच गेले आहेत. तस्मान मद्यम नैव पेयम न पेयम, म्हणून मद्य हे पेय नाही असं ठासून शास्त्रकार सांगतात. एक दृष्टांत असा, नेहमी बाळासाहेब भारदे आणि आम्ही जेव्हा दारूबंदीचा प्रचार करायचो तेव्हा एक दृष्टांत सांगत असायचे, यथा राजा तथा प्रजा. म्हणजे काय, राजा जसा असेल तशी प्रजा बनते, कारण सत्ता त्याच्या हातामध्ये असतं. प्रजाला कोणतं वळण द्यायचं हे बरंचसं राजाच्या हातात असतं.
तर असा राजा तो लहरी आणि मद्यपी असल्यामुळे त्या राज्यामध्ये एक साधू राहत होता आणि तो सर्व व्यसनापासून बाजूला असायचा. आणि असं असताना राजाला वाईट वाटायचं की हा एकटाच माणूस चुकीचा वागतो आहे, कारण हे सगळे मद्यपी असायचे, अत्याचार सगळे असेच असायचे. तेव्हा मग राजाने फरमान काढलं आणि त्या राजाला सांगितलं, त्या साधूला सांगितलं राजाने की साधू महाराज, आमच्याच जर राज्यात राहायचं असेल ना तर तुम्हाला या काही गोष्टी कराव्याच लागतील. तर त्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील? तर तुम्हाला एकतर स्त्रिया संग करावं लागेल, दारू प्यावी लागेल, लबाड बोलावं लागेल, चोरी करावी लागेल, असे ज्या 4-5 गोष्टी त्याच्या पुढे मांडल्या आणि सांगितलं की ह्या तुम्हाला कराव्या लागतील. एक मांसाचार हा एक त्यातला भाग होता. आणि मग त्याने विचार केला की बापरे, मी साधू असताना असं कसं काय करू शकतो, पण राजाचा हुकूम आहे, नाही तर राज्य सोडून तुम्हाला जावं लागेल. आणि मग त्यांनी विचार करून असा विचार केला की दारू यातलं जास्तीत जास्त चांगलं आहे, म्हणजे इतरांपेक्षा तुलनाच्या मानाने. आणि मग त्याने दारूचा स्वीकार केला. आणि दारू प्यायला लागल्यानंतर मग तो हळूहळू स्त्रियासक्ती, स्त्रियावर अत्याचार, लबाड्या, मांस खाणं, या सगळ्या गोष्टी त्या दारूच्या नशेमध्ये तो करू लागला. आणि तो आपल्या साधुत्वापासून, साधुत्व म्हणजे संतांची जे लक्षणं आहेत सज्जनांचे, ते सगळे लक्षण त्यातले हळूहळू नष्ट झाले आणि तो एक राक्षस बनला. सांगायचं असं, दारूने झिंगला संसार भंगला. तेव्हा शरीर, मन, धन, कीर्ती या सगळ्या गोष्टी जर नाश पावत असेल त्याला कारण आहे मद्य. अलीकडे आता जे हिट अँड रन किंवा महिला अत्याचार या सगळ्या ज्या गोष्टी आपण रोज पाहतोय ना, याच्या मुळाशी जास्तीत जास्त दारू आहे. अंडरलाईन करा, जास्तीत जास्त. एखादा अपवाद सोडा, पण याच्यात सगळे जे प्रकरणं आहेत ना की ते दारू पितो आणि मग घडतं आणि पुन्हा जाऊन तो दारू पिताना दिसतो आहे, असे चॅनलवर रोजच्या रोज घडतं आहे. तेव्हा मागच्या सरकारने याच्यावर बारबाला कायदा काढला होता. म्हणजे याच्या अगोदरच्या सरकारने असाच कायदा केला होता. सर्व लोकांनी उठाव घेतला, आमच्यासारख्या लोकांनी आमचं मत व्यक्त केले, अनेक व्हिडिओ त्याच्यावर आम्हाला करावं लागले आणि त्यांनी तो कायदा मागे घेतला. सांगायचा मुद्दा की हा एक सामाजिक विषय म्हणून तर हा नशाबंदी, नसबंदी, कुऱ्हाडबंदी हे जे प्रकार आहेत ना, हे अतिशय समाजाला उपकारक आहेत. राळेगण सिद्धी जर आदर्श झाला असेल ना, तर त्यांनी पहिली नशाबंदी केली, नंतर नसबंदी, कुऱ्हाडबंदी म्हणजे चाराबंदी वगैरे, झाडं तोडायचे नाही, अशा अनेक चांगले उपक्रम राबवले आणि गावाच्या गावं काही सुधारले आणि बाकीचे गावं मात्र त्याच्यामध्ये अजून खूप मागे आहेत. तेव्हा राजे महाराजे हे सगळे जर गेले असतील, नाश पावले असतील, तर जास्तीत जास्त दारूमुळे. जास्तीत जास्त शब्द हा अधोरेखित करा. तेव्हा ही यादवी झाली असेल तर दारूमुळे. तेव्हा पैशासाठी समाजाला वाईट मार्गाला लावू नका, अशी नम्र विनंती राजकारण्यांपुढे आहे की हे धोरण मागे घ्या, हे धोरण पुढे आणू नका, त्याचं उत्तेजन त्याला देऊ नका. पैशासाठी समाजाला वाईट मार्गाला तुम्ही लावू नका. तेव्हा सर्व समाजाने, म्हणजे चांगल्या समाजाने, ज्याला समाज चांगला निरोगी राहावा असं वाटत असेल, त्या सर्वांनी या वृत्तीचा, या विचाराचा, या मुद्द्याचा कडाडून निषेध केला पाहिजे. म्हणून आजचा हा आपला व्हिडिओ आहे. आपण काय करू शकतो? आपल्या हातात सत्ता नाही आहे, तेव्हा तरी पण आपण हे करू शकतो की हे चुकीचं आहे, हे पटवू शकतो, याचे परिणाम सांगू शकतो. आणि मग सरकार तरी काय आपणच निवडून दिलेलं असतं ना, तेव्हा सरकारसुद्धा ते ऐकू शकतं. मायबाप, सरकारला विनंती आहे की तुम्ही हा प्रकार करू नका, लोकांचे संसार उद्ध्वस्त करू नका, दारूला उत्तेजन देऊ नका, पैशासाठी हा प्रकार करू नका. पैशासाठी काय काय करा, कितीतरी उपाय आणि कितीतरी पर्याय मागच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहेत. जरूर ते व्हिडिओ ऐका. आणि आता आपण प्रार्थना करूया माऊलींच्या एका चांगल्या पसायदानाने. माऊली म्हणते, आता विश्वात्मके देवे, विश्वामध्ये देव भरलेला आहे ना, विश्वात्मक देवाला माऊली प्रार्थना करते. येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषो निमद्यावे, पसाय दान हे. समाजाला या निमित्ताने मी पण विनंती करतो आहे की जे वाईट आहे ना त्याचा निषेध करा, त्याच्या मार्गाने आपण जाऊ नका आणि जात असेल त्याला समजून सांगा. जर हा एक मार्ग आहे की
कोणाला जर जाऊन राहिले त्या मार्गाला तर दारू आपोआप बंद होईल. पण तसं अनेक वेळा घडलेलं आहे. अनेक लोकांनी प्रयत्न केले, पसं होत नाही. मोरारजी देसाई होते तेव्हा एका वेळी दारूबंदी झाली होती आणि नंतर हळूहळू एका वेळी उठली ती दारूबंदी. असं होतं. अनेक वेळा लोकांनी प्रयत्न केले आहेत. महात्मा गांधी जर असं म्हटले होते, 1 तास माझ्या हातात सत्ता द्या, मी संपूर्ण दारूबंदी करतो. लोकमान्य टिळक तर असं म्हटले होते की प्रत्यक्ष ईश्वर जरी तुम्हाला दारू प्या म्हटला तरी त्यावरही बहिष्कार घाला. असे मोठमोठे महारथी, समाजसुधारक, संत, सज्जन या सगळ्या लोकांनी या रसायनाला विरोध केलेला आहे. आपणही करा. आणि सरकारला विनंती आहे, खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रती वाढो. त्यांना सद्बुद्धी होवो. भोवता परस्परे जडो मैत्र जीवांचे. परस्परी मैत्री जाणण्यासाठी हे रसायनं आणि हे जातीयवाद आणि हे असले जे रसायनं आहेत ना, समाज दुभंग करणारे, हे सगळे मागे घ्या आणि समाज एकसंध कसा राहील, एकात्मता कसं राहील, सौहार्द कसं नांदेल याची आपण कास धरूया, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरे.